बारदाना उपलब्ध नसल्याने नाफेडच्या सोयाबीन खरेदी प्रक्रियेत अडथळा येत असल्याने भारतीय किसान संघाने 13 जानेवारी रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले। यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, तसेच प्रतिकात्मक बारदाना भेट दिला। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर नोंदणी केली असली तरी बारदाना उपलब्ध नसल्याने शेतमाल खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे। या विलंबामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे किसान संघाने सांगितले। तर किसान संघाने निवेदनातून विविध मागण्या केल्या आहेत। विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा, पीक विम्याचे लाभ त्वरित वितरित करावेत, सोयाबीन, धान आणि कापसाला हमी भाव द्यावा किंवा भावांतर योजना लागू करावी, प्रधानमंत्री सन्मान निधीची रक्कम वाढवावी। शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असल्याचे सांगत प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून भारतीय किसान संघाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे। आमच्या भारतीय किसान संघ विदर्भ प्रांततर्फे आज पूर्ण विदर्भभर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। त्या आमच्या मागण्या अशा आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा, पूर्ण संपूर्ण विदर्भात पीक विम्याची मदत द्यावी, सोयाबीन आणि कापूस आणि धानाला जे महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे हमी भाव पाठवले त्या भावाप्रमाणे आम्हाला भाव द्यावा, नाही देऊ शकले तर भावांतर योजना लागू करावी। वन्य प्राण्याचे नुकसान आहे आणि जी शेतकरी सन्मान निधी योजना चालू केली 2000 रुपये 3 हप्त्यात 6000 येतात, तर आम्हाला ती 20,000 वाढवून द्यावी, कारण की आम्ही GST त्याच्यापेक्षा जास्त रुपये GST भरतो, आम्हाला परतावा म्हणून त्यांनी काहीच दिलं नाही आहे, म्हणून त्यांनी आम्हाला 20,000 रुपये मदत तत्काळ द्यावी अशा मागण्याचं। आणि आमच्या शेतकऱ्यांचा सोयाबीन तिथं आणून पडलेलं आहे आणि नाफेडमध्ये पडलेलं आहे आणि नाफेडवाले म्हणतात बारदाना नाही, तर आम्ही शेतकरी आज कलेक्टर साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला बारदाना देण्यात आला होतो की आमच्या बारदान्यात तुम्ही फक्त घोषणा करता बारदाना नाही म्हणून, आणि आजपर्यंत तुम्ही बारदाना तर आमचा बारदाना घ्या आणि आमच्या बारदाना आमचा माल मोजा, ही आमची मागणी आहे मुख्यमंत्र्याला। तुम्ही जर देत पुरू शकत नसाल तर आम्ही शेतकरी अर्ध्या किमतीत बारदाना द्यायला तयार आहे, तुम्हाला 20 रुपयात बारदाना देतो आम्ही त्यांना। त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मार्च महिन्यात विधानसभेवर आक्रमकपणे आंदोलन करू। ठीक आहे।